हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललो आहे मामासोबत लॉंग ड्राईव्हला. एवढी सगळी जणं चालले होते. इथे खूप आहे ट्रॅफिक आणि कधी पोहोचू ते माहिती नाही आम्हाला. हळूहळू हळूहळू जाऊ. तुम्ही बघत राहा. आम्ही कुठे चाललो. 5 minutes later. तर आम्ही कुठे आलोय आता. इथे एका फिल्मची शूट पण झालेली. हिंट देते की तो 1000 करोड क्रॉस झालेली मूवी आहे. हां, सो गेस करा आणि कमेंट करा. मला कसं वाटतंय माझ्यासोबत लॉंग ड्राईव्हला येऊन? आम्हाला मस्त वाटतंय. आता फिलहाल तर ट्रॅफिक मध्ये होतो. आता चालू आहे लॉंग ड्राईव्ह. तशी लॉंग ड्राईव्ह जास्तच लांब आहे, फक्त 3-4 किलोमीटर वाली, पण आपण एन्जॉय करू. हां, तो चलिए शुरू कर. मग आपण पहिला वेगळे इथे राहायचो. ठीक आहे, हे आपलं जुनी बिल्डिंग होती. आता तुम्ही बंगल्यात आले. तर तुम्हाला जास्त कुठे आवडायचं? तसं ते बंगला तर नाही आहे, ते घरच आहे आपलं. पण बिल्डिंग मध्ये खूप सारे फ्रेंड्स होते, आपले बाकी रिलेटिव्स पण होते. आणि बिल्डिंगच्या खाली जो कंपाऊंड एरिया होता तिकडे मस्त आम्ही गेम्स खेळायचो, खूप मजा मस्ती करायचो. मग फेस्टिवल सर्व सेलिब्रेट व्हायचे. सो तिकडचा जो ऑरा आणि एन्व्हायरमेंट होता तो खूप भारी होता. आणि इकडे कसं, इकडे आता जरा पीसफुल आणि काम एन्व्हायरमेंट आहे, पण इकडे फक्त फॅमिलीच आहे. सो फक्त आता जेव्हा असे मोठे फेस्टिवल्स असतात, लाईक आमची जत्रा झाली किंवा आता करत माळदेवाची यात्रा झाली किंवा असं, तर तेव्हाच सर्व रिलेटिव्ह एकत्र येतात. बाकीच्या वेळी एकदम शांत असतं. पण अंबरज्योत मध्ये कसं नेहमी एकदम असं फुल लाईव्हली, काही ना काहीतरी चालूच. राईट. सो मला तो, आणि माझा चाइल्डहुड तिथे गेलाय, तो मला तो खूप आवडतो तो वाला. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पण यायचे ना, पण तुम्ही खूप छोटे होते. मे बी हेतल तू होतीस का तेव्हा? जास्त नाही आलेली आहे, पण दीदी जास्त आली आहे. मी तिथेच राहिलेली आहे. ओके. मला तिथेच आवडायचं माझ्या घरापेक्षा, कारण की तिथे सगळे असायचे. राईट. आता तर मी एकटी आहे. पण त्या बिल्डिंगला मिस करतो आम्ही. उगाचच तो. आणि तेव्हा कसं वेकेशन मध्ये एक अजून एक प्राणी यायचा, त्याचं नाव रोहन मिस्त्री होता. तुम्हाला आठवत होतं? हा, त्याला आता रेअरली यायचा मामा. तो आता प्राणी जरा झाला गायब. भरपूर वर्ष झाले, दिसला नाही मला प्राणी तो. पण त्याची आणि माझी वेगळी गंमत असायची. आमची भांडणं पण व्हायची. आम्ही WWF पण खेळायचो. आणि मामाचा खाली क्लास पण होता. मामाने सगळं केलंय. सगळं काय प्रोफेशन नसेल राहिलं तो. शेफ पण झालाय, शेफ, टीचर पण झालाय, आता पण शेफ हा आणि आमचा मामा पण झालाय. यो ते प्रोफेशन नाही झालं ग. सो शेफ वरून आठवलं मला, 1-2 आयटम्स किंवा काय तुम्ही बोलतात त्याला, डिशेस, ते येतात चांगले. बाकी जर ॲव्हरेज बनवतो मी, कारण की बाकी मला स्वतःलाच आवडत नाही. सो मग तू आम्हाला काय बनवून देशील? नेक्स्ट व्लॉग मध्ये काय बनवते? मी नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला चिकन खरडा बनवून देतो, जर तुम्हाला स्पायसी खायचं असेल तर. स्पायसी आम्ही फिकं नाही खात. स्पायसीच खायचं. चिकन खरडा बनवू आपण. आणि ग्रिल्ड चिकन बनवू स्टार्टर मध्ये, किंवा चीज गार्लिक चिकन बनवू स्टार्टर मध्ये. चालेल. ठीक आहे. तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग पण बघा. आमचा मामा लवकरच आम्ही शूट करू. हा, लवकरच. बघूया कसं आहे? 1-2 महिन्यात दुसरं फेस्टिवल येईपर्यंत. माझी भांजीनी जरा ब्लॉगिंग चालू केली. तिचं एक यूट्यूब चॅनल आहे. सो आपण सर्वांनी तिला सपोर्ट केला पाहिजे. आणि तिचा एक चॅनल अगोदर पण होता, पण तो काही कारणास्तव काहीतरी सोशल एलिमेंट्सनी त्यांना काहीतरी कॉपीराईट इश्यू किंवा काहीतरी करून केलं. सो आपल्याला पूर्ण सपोर्ट करायचं यावेळी. तिचा चॅनल आपल्याला चांगलं एकदम सर्वांना सबस्क्राईब करायला सांगायचं. सपोर्ट करा मला. आज कार ड्राईव्ह नंतर माझ्या दोन्ही भांजींना एक सरप्राईज पण आहे माझ्यातर्फे. ती भांजी नाहीये माझी, ती पुतणी आहे माझी. हा, ती पुतणी आहे, ही पुतणी आहे. येस. आम्ही दोघी भांजी माहिती नाही ते काय सरप्राईज आहे. हा, मला सो तो स्टे ट्यून. बोललेलं आहे की surprise आहे अचानक तुम्हाला. सरप्राईज देतोय. बघू आपण काय सरप्राईज. कार ब्लॉगचा सो पण मामाचा याने idea होता. आयडिया माझी होती, इम्प्लिमेंट हे करतायत. पण त्या या व्लॉगिंग मध्ये तो सरप्राईज एलिमेंट नव्हता, तो मी आता ऍड केला लास्ट मोमेंट. ऍड केलाय On the spot. ऑन द स्पॉट. काहीतरी आणि बोललीस तुम्ही इथे आजूबाजूला पण बघू शकता. मी जर कॅमेरा अँगल जरा चेंज केला तर
की इकडे मस्त आमचं आता एरिया डेव्हलप होत चाललाय. डायरेक्ट ठाण्याला जाऊ. डोंबिवली पलावाला पोचतो ना. पलावा पण जवळ आहे लगेच. 15 मिनिटं. मी कधी आलेली नाहीये. मी इथून फर्स्ट टाइम आलेली या गावी. हा जो ब्रिज आहे, पहिले हा ब्रिज नसताना आम्हाला ठाण्याला जायचं असेल तर आम्हाला वाया शिळफाटा करून एक रस्ता आहे, तिथूनच जावं लागायचं. खूप ट्रॅफिक खूप ट्रॅफिक मधून तर कधी कधी 3 1 तास, 1.5 एक तास, तास, 1.25 तास, 2 तास खूप टाइम depend लागायचा. करायचं. आता आम्ही ठाण्याला हार्डली 20-25 मिनिटं किंवा 30 मिनिट्स मध्ये पोहोचतो. ते पण मध्ये ऑन द वे पुढे थोडी ट्रॅफिक भेटली तर. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मे बी ते पण हायवे कम्प्लीट झाल्यावरती 20 ते 22 मिनिटात आम्ही पोचू. सो जर्नी आमची आता चांगली होत चालली आहे. स्टे ट्यून. सिटी डेव्हलप होत चाललं. मोठा गाव. सो हे तर तुझं आता काय 12 झालं, 10 झालं त्या 11 झाली ना आता. आणि आता 12th. तिची 12 झाली आहे. 12th झाली आहे. आणि समृद्धीची बसली आहे तिकडे, ती आता 6th स्टँडर्ड मध्ये गेली. आता पुढे बघूया काय करायचं. पुढे बघू. सरप्राईज पण बघू. मामा काय सरप्राईज देणार आहे. आता आम्ही चाललोय कुठेतरी माहिती कुठेतरी चाललोय माहित नाही. समवेअर इन मोठं मोठं गाव. गाव. मी नारायण सिटी जवळ चाललोय ते नाही माहित. पुढे फक्त चाललोय. चाललोय. जिथे नेल तिथे चाललोय. देणार आहे मामा सरप्राईज. सरप्राईज असं आहे की तुम्हाला लवकरच कळेल. कळेल का? ओके. या इथे असे खूप शॉप्स बनलेले आहेत. अपकमिंग प्रोजेक्ट चालू आहेत. हे बघा. DIY. जुडिओ पण झालाय. सरप्राईज असं आहे की आपण चाललोय शॉपिंगला. तुम्हाला Oh my आज God. तुम्हाला आज चॉईस आहे. तुम्ही काही 2 वस्तू घेऊ शकता. 2 वस्तू. हो. फक्त 2. Shit. तुझे 2च पुतणे. सॉरी. 2 भांजी आणि 1 पुतणी आहे. ठीक आहे. मग प्रत्येकाने एक घेऊ शकता. नाही 2 तिकीट आहे मला. चला आता आम्ही चाललोय जुडिओला. मामाकडनं सरप्राईज आहे. हा सेक्शन हा आहे, तो सेक्शन. मामा आता शिकवतोय आम्हाला कुठे काय काय आहे, कारण की मामाला नॉलेज आहे याची. नाही नॉलेज नाही. आहे. आम्ही आलोय पहिल्यांदा इथे. आम्ही ह्या जुडिओमध्ये पहिल्यांदा आलो. मम्मी वगैरे. काय बोलतेस? मी दुसऱ्यांदा आली, मला नॉलेज आहे. मग तू हां, ही आता आम्हाला गाईड करणार आहे की काय काय करायचं आहे काय नाही करायचं. आता उचला तुम्हाला काय काय बनायचं. आता मामाने दिलंय आम्हाला ऑप्शन. अरे मी काय काय पकडू दे. चला आता हिने घेतले. आम्ही हां तेच आम्हाला होणार. फुटवेअर सेक्शन. नको ते आता सध्या तरी. जम्पर नाही टॉप आहे. हां ते छोटे मुळे घालतात. आता हे दोघं कन्फ्यूज झालेले आहेत माझ्याकडे कॅमेरा देऊन. सांगितल्यावर काय घे. मगासपासून ह्यांच्याकडे कॅमेरा होता. सो आता सरप्राईज एलिमेंट असं आहे की तुम्हाला फक्त दिले जातात 10 मिनिटं. तुम्हाला लवकर काहीतरी चूज करून ट्राय करायचं आणि नाही final हे करायचं. चिटिंग आहे हे चिटिंग आहे. नाही नाही हां जेवढे कपडे मग चालेल. हमको जिंदा मत छोड़ो सालो. चालेल आम्हाला. जेवढे कपडे घ्यायचे येईल 10 मिनिटात. आम्ही काय पण होतो. आउटफिट क्रिएट करून देणार आहे. तो आम्ही ट्राय करू. ट्राय करणार आहे. मामाच्या चॉईसचं घालणार आहे आता आम्ही. मामा आता काय ते वेगळंच नाही द्यायला पाहिजे. मग चॉइस हमको नहीं पता मामा का क्या है. अरे 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 मामा बायकोला नाही घ्यायचंय. आम्हाला घ्यायचं. हां ठीक आहे ठीक आहे. मामा आय गेस बायकोच्या नजरेने बघतोय. कधी शॉपिंग केली असेल तर. मामा कधी शॉपिंग केली होती नाही मुलीसाठी मामीसाठी. मामीसाठी? नाही मामीला हार्डली आवडतं मी काय घेतलं. गजब बेइज्जती है. मामा झालेला आहे कन्फ्यूज काय घालायचं आहे काय नाही. आता हिला तर भेटलं आहे आउटफिट. कोणाला? मला नाही माहिती. हिला भेटलेलं आहे आउटफिट. चला आता हिच्यासाठी साईजचा इश्यू होतोय थोडा. आणि ही गाईज मी आहे. अरे सगळं मालच देत आहेत. कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. काय झालं मामा? अरे मामाने घेतलं हिच्यासाठी एक वेगळं आउटफिट घेतलं.
नाईट सूट घेतलेला आहे. नाही अरे बाई होईल त्यांना काय 100%. लेट्स सी आता त्यांच्यावर काय कसं सूट होतं ते. चाललेले आहेत, बघूया आवडतं की नाही. आलेली आहे एक, झालंय होतंय लूज होतंय ना. जा जा आता समू ये ते टू बी यांचं वेट करते, अजून काय चालू नाही यांचं. मामा आलेला आहे आता, समू आलेली आहे. हिचं परफेक्ट झालेलं आहे, हिचं झालेलं आहे. कामाला दिसली आहे मी गजब बेइज्जती है. बट टॉप आता वापस ट्राय केलेला आहे. आता हा फिट झालेला आहे, सो आता हाच घेणार आहे. गाईज आम्ही घेतलेलं आता बिलिंगसाठी चाललेलो आहे. मामाला फटका लावलेला आहे. हो मामा, तुला काय वाटतं कितीचा फटका लागणार आहे? ते बघू प्राईस टॅग बघू. मला वाटतं बिना असं नाही बघायचं. मला वाटतं 1500 रुपये किंवा 1800 रुपयेपर्यंत, 2000 पर्यंत मॅक्स असं वाटतं. बघून बघा, हा माझा फेवरेट आहे. ती बघते अजूनही, तिला काहीच आवडत नाही. खूप पिकी आहे ही, खूप पिकी. हे बघा आजकाल हँड मास्क पण येतात, फूट मास्क पण येतात, खूप काय काय आलेलं आहे. आणि इथे बिलिंग चाललेली आहे. फटका बस गया है. हो गया. हॅपी फेस. मामा आता टेन्शन आलेलं आहे. नेक्स्ट प्लॅनिंग क्या है? नेक्स्ट आप सब लोग को नाश्ता मेरी तरफ. नाश्ता. मम्मीचा ओढा खाणार आहोत. जेवण घरी जेवायचं म्हणून नाश्ता करतो. ओके. फक्त जेवायचंच आहे, बट बेसिकली नाश्त्याचं नाव देतोय. नाहीतर आमची मम्मी आम्हाला ओरडते. हो. असं वाटलं आम्ही शॉपिंग केली. चांगलं वाटलं. मग किती फटका बसलाय तुला? वेगळे फटका काय फटका काय चालतं आता थोडंसं. आता मामा स्वतःच बोलला शॉपिंग करायला नाही तर सरप्राईज. त्या फटका थोडा बसणारच. सरप्राईज मामाला थोडं महाग पडलेलं आहे. खूपच. आता आम्हाला नेते मामा नाश्ता करायला. कुठे चाललोय बघूया आता. कुठे नेते मामा? ही जागा तुम्हाला माहिती का? लेफ्टला बघा जरा. KFC. एक्टिंग की बादशाह होगा. मला खूप आवडतं. लेट्स गो. आमचं वेगळं झालं. टाईमपास. TV नाही आहे ती. हॅपी. A few moments later, a few inches later, 2 hours later, 1 eternity. आता आम्ही KFC मधून खाऊन आलेलो आहे. मामाने आम्हाला KFC मध्ये पण नेलं. नाश्ता करायला गेलतो आम्ही. यांचा अजून नाश्ता कोक संपला नाही. एक कोक छोटासा होता. एक कोक होती, फ्राईज होते आणि बर्गर होता. बर्गर होता. छोटासा नाश्ता होता. छोटासाच होता. पण आपलं पोट भरलं. आमचा पोट त्याच ह्याच्याने भरलेला आहे. आता जेवायची क्षमता नाही आमची. क्षमता नाही आमची. हे माझं प्री वर्कआउट मील होतं. वर्कआउटला नंतर मग मी लंच करेन. त्या पोटात जागा आहे. भरपूर. अरे बाबा किती मोठा. आमचा पोट टाईट झालेला आहे. तुम्ही कामं करून थकता ना. हां. आम्ही कामं जास्ती नाही करत ना. असं आम्ही पडलेले असतो. आम्ही घरात काय कसे असतं पडलेले एका जागेवर. खूप टाईट झालं. एक पिंक मला दे, एक लाल मला दे. प्लेट घेऊन जा. आमचा सर्वात छोटा मामा छोट्यांसारखाच आहे. लहान पोरांसारखं आहे. आम्ही आता मंदिराजवळ आमच्या आलेलो आहे. आमची जत्रा बघा आता उठत चालली आहे. आमची संपली जत्रा ऑलमोस्ट. ही बया फोनवर लागले तर हलत नाही आहे, पाय चिपकलेले आहेत. बघा आमची जत्रा भारी भारी काढली बोट काढली. अरे यार हट.
होळीच मेन मजा येते का होळी तिला प्रियाला पण होडीतच बसायचं होतं परत. काल बसली बोलतो मला परत बसायचं होतं. जास्त हा, वरती मज्जा नेलतं नाही येते. का त्यावेळी? स्वागत केलेलं आहे आमचं. चांगल्या रांगोळीने. हा आमचा दुसरा मामा आहे जो आता सॉरी बाहेर हा तो आतमध्येच आलेलो आहेत. मी चाव चाव करणार आहे. मी कपडे घेऊन आली. आता हिचा पण भाऊ आता किरकिर करणार आहे. एकटी गेली दीदी मला सोडून एकटी गेली. हिचा भाऊ पण आता एकटी गेली. एकटी गेली दीदी. का गेली दीदी? मला पण खेळता येतं. अगं ग ग ग ग, पाय दुखले म्हणजे गाडीत बसून पण पाय दुखतात. हो म्हणजे काय काम पण नाही केलं त्याला आलसी लोक म्हणतात. ते जेवायला अफगाणी चिकन बनवत घेतलंय.